नमस्कार मित्रांनो गॅस ग्राहकांसाठी खुश खबर म्हणजेच आता गॅस स्वस्त झालेला आहे। केंद्र सरकारची मोठी घोषणासुद्धा ह्या संदर्भात आली आहे। तर किती स्वस्त झालेला आहे, किती तारखेपर्यंत गॅस स्वस्त राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। नमस्कार मित्रांनो गॅस ग्राहकांसाठी खुश खबर म्हणजेच आता गॅस स्वस्त झालेला आहे। केंद्र सरकारची मोठी घोषणासुद्धा ह्या संदर्भात आली आहे। तर किती स्वस्त झालेला आहे, किती तारखेपर्यंत गॅस स्वस्त राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सक्षम अनुदान यापुढे सुरू ठेवण्याचं मंत्रिमंडळाची मंजुरी। 10.27 कोटी PM उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, 2024-25 दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणसुद्धा केलेल्या 300 रुपये सक्षम अनुदान चालू ठेवण्याची मंजुरी दिली आहे। 1 मार्च 2024 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना संख्या 10.27 कोटीहून अधिक आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 12 कोटी रुपये असेल। हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत थेट जमा DBTच्या अंतर्गत करण्यात येईल। मित्रांनो, अगोदर 14.2 किलो सिलेंडरचा अनुदान 200 रुपये मिळत होता, तो आता 300 रुपये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही अनुदान 2025 पर्यंत राहणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीमध्ये गॅसच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता। तो निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण रीती समजून सांगितलेला आहे। तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इथंच थांबतो। नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।